आता आपल्या जजेसनी दोन्ही स्पर्धकांचे डिशेस टेस्ट केलेले आहेत. आता त्यांनी दिलेल्या मार्क्सवरून कळेल की कोणता स्पर्धक पुढे जाणार आहे आणि कोण बाद होणार आहे ते. अरे ईश्वरा, अरे अरे मी काय ऐकतोय? काय? आपल्या सय्यबीला म्हणा गुंड उचलून घेऊन गेला. अरे मग तो रेयांश काय करत होता? अरे आता संकट टळलेलं आहे. म्हणजे दसरा आहे ना आज, मग आपली पोर सुखरूप आहे. म्हणजे भैरवीने त्या राक्षसांचा विनाश करून टाकलेला आहे. काय सांगतोस? येस. अरे वा, मग काय तर. वा 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 वा. हा, आणि आता उरलाय आपल्या कॉम्पिटिशनचा शेवटचा पाऊण तास. आपला मोठा बिझनेस असावा असं स्वप्न बघण्याचा शेवटचा पाऊण तास. आणि आपल्याला 10 लाख रुपये आणि त्यासोबत अनेक फायदे मिळवण्याचा देखील प्रयत्न करण्याचा शेवटचाच पाऊण तास. तुमच्यातले अनेक जण आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत. अनेक जण अजूनही फाईट करतायत आणि अनेक जणांना असंही कळून चुकलंय की बाबा आपण या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं मागेच राहिलो. पण एक लक्षात ठेवा, रेसमध्ये केवळ स्पीडच नाही तर त्याच्यासोबत कॉन्सन्ट्रेशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. जसं की आपल्या कॉम्पिटिशनमध्ये केवळ पदार्थाची चव नव्हे तर त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच ज्याचं दोन्ही बेस्ट आहे त्यालाच आपला ड्रीम बिझनेस सुरू करण्यासाठी मिळणार आहे 10 लाख रुपये आणि बाकी अजून बेनिफिट्स, आणि ते सुद्धा मिस्टर राजन सुट्टणकर सरांच्या हस्ते. पदार्थांचा वास मात्र खूप सुंदर येतोय बरं. ही एक अतिशय अवघड रेसिपी आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये 100 वर्षांपासून ही रेसिपी बनत आली आहे आणि आपण तिला आज मॉडर्न टच देऊन पुन्हा एकदा इन्व्हेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं का, आता कॉम्पिटिशनचा शेवटचा टप्पा आहे. कॉन्फिडन्स नसेल तर आत्ताच बाजूला व्हा. कोण असेल तुमच्यातला तो लकी आणि टॅलेंटेड विनर? लेट्स फाइंड आउट. ईश्वरा, पहिल्यांदा ही मुलगी जरा मला अशी म्हणजे उथळ, थोडीशी म्हणजे हट्टी आणि मूर्ख वाटली होती. आता बघ, तिनं संयमीला गुंडांच्या तावडीतून सोडवलंच, पण स्वतःचं स्वप्न पुरं करण्यासाठी ती स्पर्धेमध्ये पण निघाली आहे. हो, याला म्हणतात स्त्रीमध्ये असलेलं देवीचं खरं रूप. आपण उगाच आपण बायकाला कमकुवत समजतो, पण त्याच्यात एवढी शक्ती असते की त्याच्या अर्धी पण आपल्याकडे नसते. खरं आहे तुझं. मग म्हणजे बघ ना, म्हणजे जी बाई एवढ्या वेदना सहन करून एका नवीन जीवाला जन्म देते, त्याचं संगोपन करते, त्याचं पालन पोषण करते, त्याची काळजी घेते आणि त्याचबरोबर स्वतःची प्रगतीही करते, ही भैरवी ना खूप हिमतीची वाटली आहे. यस. म्हणजे बघ ना, ते स्पर्धा वगैरे जाऊ दे, पण त्या संयमीला या संकटातून सोडवलं ना, तिथेच ती खऱ्या अर्थाने जिंकली. ती स्पर्धा जिंकूनच येईल बघ तू. हा, नक्कीच. फोनही उचलत नाही आई भैरवी. मला तर वाटतं ना बाबा, काळा गॉगल घेऊन याचं डोळ्यावर लावा. काऊन? डोळ्यासमोरून 10 लाख रुपये घेऊन जाणार ना दुसरा कोणतरी. तुम्ही चुप बसाव, काही बोलता तुम्ही. मला तर घरी जावं असं वाटून राहिलं. का तर बॉय इथलं काही खाता नाही येऊन राहिलं, म्हणजे डोळ्यासमोर दिसून राहिलं पण खाता नाही येऊन राहिलं. भूक तर लागली मला. घरी जाऊया का आपण? काय तर कोणी तर पैसे. मूर्ख आहे भैरवी. काय गरज होती तिला जायची इथून? इथे थांबली असती, कदाचित जिंकली असती, पैसे मिळाले असते 10 लाख रुपये. अनिश, अरे
भैरवी संयमीला गुंडांपासून सोडवायला गेलीये तुझ्या पुतणीला. आणि तू हे 10 लाखाचं काय बोलतोयस? गुंड नीलिमा आत्या, तू प्लीज मध्ये बोलू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. संयमीला गुंडांनी नेलंय का तुझ्या नवऱ्यानी पक्क्यानी? तू ना प्लीज इथून जा. प्लीज जा, मी हात जोडतो तुझ्या समोर. जा तुझ्या नवऱ्याकडे, नाहीतर पोलीस कंप्लेंट तरी कर त्याच्या अगेन्स्ट. नाही, तू अशी सहजासहजी सांगणार नाहीस. कारण जर जायचं असतं ना तर तू या आधीच गेली असतीस. मीच तुला आता तुझ्या गुंड नवऱ्याकडे सोडून येतो. चल तू. अनिश, अनिश, अरे बापा आली हो. कुठे चाललायस तू अनिश? भैरवी, थँक गॉड तू आलीस. तुला माहितीये फक्त 40 मिनिट्स राहिलेत कॉम्पिटिशन साठी. चल चल तू चल, लवकर कम्प्लीट कर. काय फक्त 40 मिनिटं? पण बाबू आणि 40च मिनिटं राहिले ना. 40 मिनिटात काय होणार ते दही तरी. जिंकणार तरी कसं? हो प्लीज तू पार्टिसिपेट कर. मी करणार नाही पण तू कर आता प्लीज. प्लीज यू कॅन डू इट. जा बाबा आता जा. काय जा. ऑल द बेस्ट. दिले तिथे चान्स काय चान्स मिळाला पाहिजे ना. कॉम्पिटिशनला एकदम रंग चढलेला आहे. एकदम अटीतटीची होतीये. कॉम्पिटिशन मध्ये आता फक्त मिस्टर शिखर राजदा आणि मिस गौरी पुंडलिक हे 2च कंटेस्टंट्स उरलेले आहेत. ओ, स्पर्धेचे शेवटचे 40 मिनिटं केवळ उरलेले असताना कदाचित मिस गौरी पुंडलिक यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांचा पदार्थ जसा अपेक्षित आहे तसा होतोय असं नाही. माझ्या मते स्पर्धेचा निर्णय स्पष्ट आहे नाही का? कदम हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धा 2025चा निकाल जाहीर होतोय आणि याचे विजेते आहेत मिस्टर थांबा. स्पर्धा संपायला अजून 40 मिनिटं आहेत आणि मला प्रयत्न करायचा आहे. मॅडम थांबा. इतक्या लोकांना हरवून मिस्टर राजदा इथपर्यंत पोहोचलेत. आमच्यासाठी ही स्पर्धा आता इथे संपली आहे. स्पर्धा अजून संपली नाहीये कारण मी हरले नाहीये. मला अजूनही स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. मी वेळेवर सगळ्या फॉर्मॅलिटीज केलेल्या आहेत, वेळेवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो प्लीज मला हा पदार्थ बनवू द्या. जजेस प्लीज आय रिक्वेस्ट यू, मला एक संधी द्या. वेट, एक मिनिट.
या इथे येऊन परत गेल्यात याचा अर्थ त्या स्पर्धेतून त्यांनी ऑलरेडी क्विट केलंय. मी इथनं का गेले हे जर मी सगळ्यांना सांगितलं तर तुम्हाला क्विट करावं लागेल मिस्टर राजदा. सो प्लीज जजेस प्लीज. मला वाटतं यांना एक चान्स द्यायला हवा. यू गो अहेड. थँक्यू थँक्यू. काय रे, परवा माझगावकरांच्या घरी येऊन जगताप साहेबांनी समज दिली होती ना तुला, तरी समजला नाही का? कशाला उचललास त्या पोरीला? म्हणून उचलली नाही साहेब. नाही, तुला असं समजणार नाही. माच आला ना तुला, चांगल्या लंब्या केसमध्ये आत टाकतो. घ्या रे आला. अरे सोड मित्रा सोड. बस काय साहेब, आपली दोस्ती आजची आहे का? अहो ते चालूच राहणार. कधी मी आत तुम्ही बाहेर, तुम्ही आत मी बाहेर, हे असं चालूच राहणार ना साहेब. काय ना, त्या मुलीला उचलण्यासाठी आपल्याला पैसे मिळाले होते. त्या पांढऱ्या उंदीरने आपल्याला सुपारी दिली होती. काय बाबू? पांढरा उंदीर? हो साहेब. शिखर राजदान नव्हतं. अहो, आम्हाला वेगळ्याच पोरीला उचलायची सुपारी दिली होती, पण आम्ही भलत्याच पोरीला उचलून आणलं. हे बरं झालं की सगळे पैसे आधीच घेतले, तर नंतर भेटले नसतं ना साहेब. तेव्हा तुम्ही मला सोडा आणि त्याला पकडा. तो कुठे आहे हे दाखवू शकतो आपण. हा, भैरवी माझगावकरांनी कॉम्पिटिशन मध्ये आल्यापासून कॉम्पिटिशनचा मूड टेम्परेचर एकदम बदलून टाकलंय. आता बघूयात की मिस्टर राजदा जिंकतायत की मिसेस भैरवी हार कर भी जीतने वाली बाजीगर बनतायत का ते. आता कॉम्पिटिशनला उरलेत फक्त 20 मिनिटं. या 20 मिनिटांनंतर कळेल की कोण होणार आहे या कॉम्पिटिशनच्या विजेता किंवा विजेते. मिसेस भैरवींचा हात मात्र एकदम कुशल गृहिणीप्रमाणे पटापट चालतोय. त्यांचा स्पीड वाखाणण्याजोगा आहे. असं वाटतं या पदार्थाची रेसिपी त्यांना एकदम तोंडपाठच आहे. आहे ना, आमच्या बाईंनी शिकवली. सुगंध खूप छान येतोय यांच्या रेसिपीचा. मलाही आला. वा सुनबाई, वा 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 वा. तुम्हाला काय वाटतंय कोण ठरेल कॉम्पिटिशनची विजेता? हे काय मिस्टर राजदांना कोणी चिअरअप का नाही करत आहे? कम ऑन राजदा राजदा. सॉरी सॉरी. Oh no! तू मुद्दाम केलंयस हे.
जजेस तुम्ही आता बघितलं असेल ह्यानी मुद्दाम माझ्या डिशमध्ये पाणी ओतलंय. नाही नाही नाही, माझा पाय अडकला इकडे आणि मी तोल जाऊन मी पडलो, त्यामुळे पाणी चढलं. मी मुद्दाम नाही केलंय. व्हॉट नॉनसेन्स. हे चुकून झालेलं नाहीये, तू मुद्दाम केलेस. जजेस, आय रिक्वेस्ट यू प्लीज ही स्पर्धा तुम्ही बाद करा, कारण का हा माणूस अनफेअर गेम खेळलाय. मी काय अनफेअर खेळलोय? माझ्यावर खोटे आरोप करू नकोस हं, भैरवी. मी खोटे आरोप करत नाहीये. तू अनफेअर गेम खेळलेला आहेस आणि तुझ्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. मी अनफेअर गेम खेळलोय. तुझ्याकडे काय पुरावा आहे? पुरावा आहे मिस्टर राजदा. घेऊन या रे त्याला. घेऊन या. तुम्ही भैरवी माझगावकरची सुपारी याला दिली होती ना, यासाठी आम्ही तुम्हाला अटक करायला आलो. चला. नाही नाही नाही, मी असं काही नाही केलं. मी या माणसाला ओळखत सुद्धा नाही. बस काय पांढऱ्या भाऊ, तुम्ही आपल्याला 2 पेटी दिली, आपण तुमचं काम केलं. त्यांनी 4 फटके दिले, आम्ही यांचं काम केलं. आपला कसं आहे, हिसाब एकदम टट्टम फाट करतो आपण. काय निलू, बरोबर ना? चालायचं ना? चल. ए कब बसतो का? चला, तुम्हाला आमच्यासोबत चौकीवर यावं लागेल. चला. ही स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मला जिंकायचं आहे या स्पर्धेत. मी जिंकणारच आहे. मला बक्षीस मिळणार आहे. मला 10 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. मी स्पर्धा जिंकण्यासाठी काय काय केलंय हो. मी याला पैसे चारले, त्याला पैसे चारले. मला ही स्पर्धा जिंकायची. मला खूप सक्सेसफुल बिझनेसमन बनायचंय, खूप मोठा बिझनेसमन बनायचंय. प्लीज प्लीज मला घेऊन जाऊ नका. आमच्यासोबत चौकीवर या आणि मोठे बिझनेस बनवा. घेऊन चालायला. नाही प्लीज 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 माझं ऐका. प्लीज प्लीज मला. ए चल. याचा अर्थ या स्पर्धेच्या विजेत्या आपल्याकडे आहेत. कदम हॉटेल्सतर्फे अरेंज केल्या गेलेल्या पाककला स्पर्धा 2025च्या विजेत्या आहेत. नाही, स्पर्धा अजून संपली नाहीये. मी जजेसना विनंती करते की मी केलेला पदार्थ त्यांनी एकदा टेस्ट करून बघावा आणि त्या योग्यतेचा जर तो झाला असेल तरच त्यांनी मला विनर म्हणून घोषित करावं. प्लीज. ठीक आहे. थँक्यू. दहित्री. माझ्या सुगरण सासूबाईंच्या रेसिपी बुकमधनं मी बघून हा पदार्थ शिकलीये. आणि हो, पिठं भिजवायला वेळ नव्हता म्हणून सोडा टाकलाय आणि वेळ वाचवला. प्लीज. कमाल कमाल. वा वा वा. म्हणजे एवढ्या कमी वेळात तुम्ही हे केलं आणि ही या पदार्थाची ऑथेंटिक टेस्ट. थँक्यू. मी तर म्हणतो यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळायला पाहिजे.
सो आजच्या या पाककला स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मी भैरवी माझगावकर यांना जाहीर करत आहे.